23 जूनपासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होणार। शेवटच्या आठवड्यामध्ये कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, तर खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता। भिवंडी शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये कपात लागू। भिवंडीकरांना आता आठवड्यामधून एक दिवस पाणी बंदीस सामोरं जावं लागणार। बिगर सिंचन ग्राहकांसाठी दररोज 20% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश। अखेर भिवंडीमध्ये पावसाचं दमदार आगमन। उकाड्यामुळे हैराण भिवंडीकरांना दिलासा। बाजारपेठा, मुख्य रस्ते आणि चौकांमध्ये नागरिकांची धावपळ। दडी मारलेल्या पावसाची सिंधुदुर्गच्या कणकवली आणि कुडाळमधील काही भागामध्ये हजेरी। शेतकऱ्यांना काहीसा दिलासा, तर कोमेजू लागलेल्या भाताच्या रोपांना नवजीवन। व्यावसायिक कारणासाठी पिण्याचं पाणी वापरल्यास कारवाई होणार। पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवरती पुणे महापालिका कडक कारवाई करणार। अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे थेट आदेश। पाणी वाया घालवणाऱ्यांवरती 10,000चा दंड ठोठावला जाणार। धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाणे तलावामधील जलसाठा घटला। पुढील काही दिवसांमध्ये नागरिकांवरती पाणी टंचाईचं संकट। वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणावरती बाष्पीभवन होऊन जलसाठ्यामध्ये घट। एल निनोच्या संकटामुळे राज्यामध्ये यंदा कमी पाऊस होणार। पिकं धोक्यात येण्याची शक्यता। त्यामुळे काही प्रगतशील शेतकऱ्यांनी शेतात बेड, ठिबक सिंचन आणि मार्जिन पेपरचा वापर करून कमी पावसात शेती करण्याचा पर्याय जळगावमधील शेतकऱ्यांनी स्वीकारलाय। आणि पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा। शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरचा आज फैसला होण्याची शक्यता। खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराबाबत आज महत्त्वाची बैठक आहे। जिल्हाभरामधील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार। बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मतं, सूचना ऐकून ओमराजे निंबाळकर आजच भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांच्यामध्ये फोनवरून संवाद। उद्धव ठाकरेंनी जाणून घेतली ओमराजेंची भूमिका। आपण पक्षासोबत आहोत, आपण कुठलाही निर्णय घेतलेला नाही, ओमराजेंनी उद्धव ठाकरेंना सांगितले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 आमदारांनी रात्री उशिरा घेतली ओमराजे निंबाळकरांची भेट। आमदार वरुण सरदेसाई आणि आमदार कैलास पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली आहे। मित्र म्हणून विचारपूस करायला भेटलो, दोन्ही आमदारांची प्रतिक्रिया। पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाच्या निकालानंतर ओमराजे निंबाळकरांची सोशल मीडियावरती भावनिक पोस्ट। वडिलांच्या आठवणीतील भावनिक व्हिडिओ पोस्ट केलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवार आणि शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांची गळाभेट। कट्टर विरोधी सेनेचे 2 नेते एकत्र दिसल्यामुळे चर्चेला उधाण। पवार आणि क्षीरसागर कट्टर विरोधक आहेत। नांदेडच्या हदगाव विधानसभा मतदारसंघामधील काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर भाजपच्या वाटेवरती असल्याची माहिती। भाजपमध्ये गेलो असतो तर आज आमदार राहिलो असतो, जळगावकर यांचं वक्तव्य। काँग्रेसचा विद्यमान आमदार असल्यामुळे पक्ष सोडला नाही, अशीही खंत। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठी मारली आहे। खासदार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळेंच्या लग्नामध्ये धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट झाली। फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या डोक्यावरती हात ठेवला। गडचिरोली नगर परिषदेच्या पोटनिवडणुकीमध्ये 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी। काँग्रेस उमेदवार विनोद भांडेकर यांचा पराभव, तर अपक्ष उमेदवार बावणे यांना फक्त 98 मतं। मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर प्रभाग 9 मध्ये पोटनिवडणूक लागली होती। परभणीच्या यशवाडी मंदिर देवस्थानच्या सभामंडपाचं आज स्ट्रक्चरल ऑडिट। हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळून 5 जणांचा मृत्यू। पुढील 3 दिवस मंदिर दर्शनासाठी बंद राहणार। अहिल्यानगर जिल्ह्यामधील संगमनेरमध्ये फादर्स डेच्या पूर्वसंध्येला बापानं लेकीचे प्राण वाचवलेत। 4 वर्षांच्या मुलीला बापानं सोडवलंय बिबट्याच्या तावडीमधून। मनोज गुंजाळ यांनी जीवाची पर्वा न करता बिबट्याशी 2 हात केले। बिबट्याशी 2 हात करताना बापलेक विहिरीमध्ये पडल्यामुळे जखमी झालेत। वडिलांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होत आहे। भंडाऱ्याच्या लाखांदूर शेतशिवारामध्ये धुमाकूळ घालणारं अस्वल जेरबंद। खरीप हंगाम अंतिम टप्प्यामध्ये आल्यामुळे शेतकरी शेतीच्या मशागतीची कामं करतात। मात्र परिसरामध्ये अस्वलाचा वावर असल्यामुळे शेतकरी चिंतेत होते। मात्र अस्वल जेरबंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सोलापुरात भीमा नदीमध्ये प्रथमच सापडला 25 किलोचा मासा। पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मोठा मासा अडकला जाळ्यामध्ये। सिद्धू भोई यांच्या मासेमारीच्या जाळ्यामध्ये हा मासा अडकलाय।
पंढरपूरच्या विकासासाठीचा 3,994 कोटी रुपयांचा आराखड्याचा अध्यादेश निघाला. वारकरी भाविकांकडून मुख्यमंत्र्यांचं स्वागत. भाविकांना सुविधा देण्यासाठी आराखड्याला मंजुरी. आषाढीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट. तर बाधितांकडून न्यायालयामध्ये आव्हान देण्याची तयारी. सोलापूर जिल्ह्यामधील सांगोला तालुक्यामधल्या राजुरी इथल्या लक्ष्मीदेवी मंदिरामध्ये चोरी. देवीच्या मूर्तीवरील दागिने लंपास. अंदाजे 1 किलो वजनाचा सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा, सोन्याचे डोळे, सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र, त्याचबरोबर पितळी पंचधातूचा घोडा चोरीला गेलाय. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद. आरोपीचा शोध सुरू. रासायनिक खताची जादा दरानं विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकावरती गुन्हा. गोंदिया जिल्ह्यामधल्या कामठा इथली घटना आहे. रावणवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. तर जास्त दरानं खताची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये तक्रार देण्याचं आवाहन. बदलापूरमध्ये मुंबई वडोदरा हायवेवरती कारचा भीषण अपघात. दोघांचा जागीच मृत्यू. अपघातामध्ये कारचा चक्काचूर. भरधाव गाडीवरील चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झालाय. गाडीची दुभाजकाला धडक देत हा अपघात झालाय. साताऱ्यामधल्या पुणे बंगळुरू हायवेवरती डीमार्ट समोर भीषण अपघात. दोघांचा मृत्यू तर 5 जखमी. कोल्हापूरहून जेजुरीला जाणाऱ्या मिनी बस आणि ट्रकचा अपघात झालाय. जखमींवरती उपचार सुरू आहेत. मुंबईतील खार पोलिसांनी 10 तासात चोरीचा छडा लावलाय. खारमधील रेडिओ हॉटेलमध्ये चोरी झालेली होती. कॅश काउंटरमधून 6,86,000 रुपयांची रोकड आणि मोबाईल लंपास झालेला होता. पवईमधील फिल्टरपाडा इथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीला प्रदूषणाचा विळखा. सांडपाण्यासह कचरा थेट नदीपात्रामध्ये. तर मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण आणि बांधकामांचे प्रकार देखील समोर. कारवाईची मागणी. हिंगोलीच्या वसमतच्या वखारी गावाच्या शिवारातील तलावानं तळ गाठलाय. अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा गंभीर बनलाय. आषाढी एकादशीसाठी एसटी सज्ज. राज्यभरामधून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी 5,500 विशेष बस सोडणार. विशेष बस सेवेमध्ये देखील सर्व प्रवासी सवलती कायम राहणार आहेत. शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. संत गजानन महाराजांच्या पंढरपूर पालखीचं हे 57वावं वर्ष आहे. शेकडो वारकरी आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. गजानन महाराजांच्या भाविकांचं पाऊस पाण्यासाठी साकडं. दाक्षिणात्य गायिका शिवश्री स्कंदप्रसाद यांची पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये अभंग सेवा. प्रासादिक अभंग गायनाचा मंदिरामध्ये कार्यक्रम. शिवश्री या खासदार तेजस्वी सूर्य यांची पत्नी आहे. शिर्डीमध्ये अभिनेते अनुपम खेर यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन. दर्शनानंतर मंदिर संस्थांकडून अनुपम खेर यांचा सत्कार. आज 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन. कोलकात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी देखील योग दिनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित. पंतप्रधानांनी उत्तम आरोग्यासाठी योग गरजेचा असल्याचा देशवासियांना कानमंत्र दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला योगाभ्यास. मुंबईमधील जुहू बीचवरती आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं योगासनं केली आहेत. उत्तम आरोग्यासाठी योग गरजेचा असल्याचा मुख्यमंत्र्यांनी संदेश दिला. खासदार रवींद्र वायकर आणि भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचीही उपस्थिती. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अमृता फडणवीसांची योगासनं. वरळी इथल्या NSCI डोम इथं योग दिनाचं नियोजन. मुलगी दिविजा फडणवीसांसह अभिनेता शाहिद कपूर, जॅकी श्रॉफ आणि श्रीलीला यांचीही उपस्थिती.